मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील गणेश मंडळांना भेटी, तात्या टोपे नगरमधील आकर्षक देखाव्याला फडणवीसांची उपस्थिती, इतर गणपतींचंही मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं। नालासोपारा आसोळे गावामध्ये वैतीचा राजा घरगुती गणेश विसर्जनाचा दिमागदार सोहळा संपन्न, कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांची विसर्जन मिरवणुकीमध्ये उपस्थिती। पुण्याच्या धनकवडीमधील सुवर्णयुग मित्रमंडळाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा संपन्न, समाजकारणाची जाण ठेवून मंडळाकडून अनेक वेळा दुष्काळ आणि पूरग्रस्त भागांमध्ये मदतीचा हात। साताऱ्याच्या नवतरुण गणेश मंडळाकडून बाप्पाला निरोप, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत बाप्पाचं विसर्जन। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 दिवसांचे गणपती आणि गौराईचं विसर्जन, देवरुखच्या क्रांतीनगरमधील घरगुती बाप्पांना भक्तिमय वातावरणामध्ये निरोप, जड अंतकरणानं गणरायाला निरोप। संगमेश्वर मधल्या तुरळमध्ये घरगुती बाप्पांचं पारंपरिकरित्या विसर्जन, ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक, मिरवणुकीमध्ये आबालवृद्धांचा समावेश। चिपळूणच्या नायशी गावामधील विसर्जन आणि रस्ता आणि पूल धोकादायक, जीर्ण झालेला पूल कधीही कोसळण्याच्या स्थितीत प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांचा संताप। हैदराबाद गॅझेटच्या GR नंतर मराठा आंदोलकांकडून त्यांच्या घरात टीव्हीला ओवाळणी, TV9 वर बातमी पाहत लहान मुलांचाही आनंद अनावर। बीडमध्ये तरुणांकडून जारंगे पाटलांच्या फोटोला दुग्धाभिषेक, उपोषणानंतर लवकर प्रकृती बरी व्हावी यासाठी ग्रामदैवतेला साकडं, आंदोलनानंतर यशस्वी होताच राज्यभरात जल्लोष।